आजचा विषय मकर संक्रांत. तर त्याचं खरं शास्त्र काय आणि त्याचा नक्की इतिहास काय? म्हणजे हे आम्ही नाही सांगत, हे ग्रंथ सांगतात. आपण आपल्याला आवडेल ते औषध खातो का? आपण आपल्या आवडीनुसार औषध नाही खात ना. तर ज्या आजारासाठी जे औषध आहे तर तेच आपण घेत असतो. मकर संक्रांतीमध्ये सुगड का पूजलं जातं, त्याचं काय महत्व आहे नक्की? म्हणजे दर 80 वर्षानंतर मकर संक्रांती एक दिवस पुढे जाते. संक्रांती या देवतेने संकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता या दिवशी. की त्याच्यामध्ये आपण बोर, हरभरा किंवा ऊसाचे हे असतात छोटे छोटे, तर ते वाहिलं जातं. भगवद्गीतेमध्ये पण तेच सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलंय की तुझा शत्रू दुसरं कोण नाही, तुझा शत्रू म्हणजे. प्रत्येक विभागासाठी एक देवता सुरू करावी. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखात सतत जगदंब जगदंब असायचं, म्हणजे आई तुळजाभवानी ही त्यांची कुलदेवी होती. संत तुकाराम महाराजांच्या मुखात सतत विठ्ठल विठ्ठल असायचं. अध्यात्माचा आधार घेतला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक मला आठवत आहे की गार्गी मातेने सीतेला सुद्धा प्रश्न विचारला होता, तर सगळ्यात वेगवान कोण? तर गार्गी मातेला सीतेने उत्तर दिलेलं की सगळ्यात वेगवान मन आहे. तर मंदिरात बघा दिवसातून किंवा सकाळच्या वारी जातात, तर त्याचं म्हणजे शास्त्रीय कारण नक्की काय आहे आणि त्यांनी मानवाला फायदा काय होतो? जर मनाला शांत ठेवायचं असेल. बरेच जण असं म्हणतात की हे काय बुरसटलेलं आहे वगैरे, परंतु असं नाहीये. हे खूप सायंटिफिक ऋतूपालन याला आपण म्हणतो मकर संक्रांत. सूर्याचं संक्रमण हे मकर राशीत होतं. पावसाळा जसं पावसाळा जून पासून चालू होतो ते सप्टेंबर पर्यंत, तर तसं न करता तो दिवाळी संपत तोपर्यंत पण पाऊस चालूच असतो. म्हणजे यावर्षी देताना कसं ना, तर पदराच्या टोकाने टोक लावून, असं जेव्हा आपण डोक्यावरून पदर घेतो किंवा खांद्यावरून पदर घेतो, तर पदराचं असं टोक लावून ते दान असं द्यायचं असतं. म्हणजे आणि ते मंदिरामध्येच का केलं तर देण्याची पण सवय माणसाला लागली पाहिजे. त्यागात आनंद आहे, ते महत्वाचं. त्यागात आनंद आहे आणि भोगात दुःख आहे. तर त्याच्यामुळे मनाला जर स्थिर ठेवायचं असेल तर आपल्याला अध्यात्म आणि उपासना आणि नामजप करणं गरजेचं आहे. नमस्कार. भारतीय संस्कृती, परंपरा, अध्यात्म, आध्यात्मिक कथा, इतिहास, ऐतिहासिक मंदिरे या सर्वांचा, सामाजिक विचारांचा अर्थ उलगडून देणाऱ्या संस्कृती संवाद या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आज मकर संक्रांती हा विषय आहे. तर आपल्याला मकर संक्रांती विषयी शास्त्र काय आहे ते प्राध्यापिका सौ भक्तिताई डाफळे हे आपल्याला सांगणार आहे. तर आपण ओळख करून देऊ. त्यांचं शिक्षण MSc BEd झालेलं आहे. ते गेल्या 24 वर्षापासून हिंदू जनजागृती समिती या माध्यमातून धर्मसेवा करत आहेत. नमस्कार ताई, तुमचं संस्कृती संवाद या चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर आजचा विषय मकर संक्रांत. तर त्याचं खरं शास्त्र काय आणि त्याचा नक्की इतिहास काय? नक्कीच. म्हणजे कसं आहे ना, आपण जर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बघितलं तर आपले सगळे जे सण आहेत तर ते तिथीनुसार असतात. पण हा जो सण आहे मकर संक्रांत, तर तो सूर्याचं जे संक्रमण होतं तर त्याच्यावरती आधारित आहे. पंचांगाच्या 2 पद्धती असतात, एक निरयन पद्धत आहे आणि दुसरी एक सायन पद्धत आहे. मग ही निरयन पद्धत कशावर आधारित आहे, तर जे स्थिर तारे आहेत तर त्यांच्या आधारित ग्रहांचा अभ्यास करून निरयन पद्धतीनुसार जे आहे ते पंचांग मांडलं जातं. तर मग आता कसं आहे की ही जी मकर संक्रांत आहे, या मकर संक्रांतीमध्ये काय होतं, तर मकर राशीमध्ये सूर्याचं संक्रमण होतं आणि त्यानंतर मकर संक्रांत, त्या दिवशी आपण त्याला मकर संक्रांत असं म्हणतो. तर मग सूर्याच्या भोवती पृथ्वी सतत फिरत असते. मग सूर्यभ्रमणामुळे पडणारा जो फरक आहे ना, तर तो भरून काढण्यासाठी दर 80 वर्षानंतर मकर संक्रांती एक दिवस पुढे जाते. मग म्हणून आता ती 14 तारखेला आहे, 14 जानेवारीला. 80 वर्षानंतर ती 15 जानेवारीला असं ते राहतं. म्हणजे पूर्णतः सूर्यभ्रमण, पृथ्वी जी आहे तर सूर्याभोवती तिचं भ्रमण, तर याच्यावरती पूर्ण हे आपली जी सृष्टी आहे तर ती अवलंबून आहे. आणि मग अशा त्या भ्रमणावरती हा सण आधारित आहे. मग यामध्ये कसं होतं, तर हा अयनवाचक आहे. अयनवाचक म्हणजे काय, तर जसं पृथ्वी आहे, आपण भूगोलामध्ये अभ्यास केला होता लहानपणी की पृथ्वीला मध्यभागी विषुववृत्त आहे, त्याच्यावरती कर्कवृत्त आहे आणि खाली जे आहे तर मकर वृत्त आहे, आणि वरती उत्तर ध्रुव, खाली दक्षिण ध्रुव आहे. मग सूर्य जो आहे ना, तर पृथ्वी कशी आहे, तर पृथ्वी सतत गोल
फिरत असते, स्वतःभोवती पण फिरते आणि स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती पण फिरत असते. आणि पृथ्वीचा जो आस आहे तो थोडासा तिरका आहे. मग अशा पद्धतीने सूर्याच्या भोवती जेव्हा पृथ्वी फिरत असताना ती स्वतःभोवती पण फिरत असते. तर ही प्रक्रिया होत असताना काय होतं, तर सूर्यचा जो प्रकाश आहे किंवा सूर्य जो आहे तर तो जेव्हा दक्षिणेकडून उत्तरेकडे जायला लागतो, दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे जायला लागतो आणि तो प्रवास करत असताना जेव्हा सूर्य हा मकर राशीत संक्रमण त्याचं होतं आणि मग तो कर्क राशीकडे जायला लागतो, कर्कवृत्ताकडे जायला लागतो, उत्तरेकडे जायला लागतो आणि पृथ्वी ही सूर्यापासून त्या कालावधीमध्ये दूर जायला लागते आणि त्या कालावधीला तो 6 महिन्याचा कालावधी असतो आणि त्याला म्हणतात उत्तरायण, याला आपण म्हणतो मकर संक्रांत. सूर्याचं संक्रमण हे मकर राशीत होतं. संक्रमण म्हणजे प्रवेश, ते मकर राशीतून एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणं, ट्रान्झिट ज्याला आपण म्हणतो, तर ती आहे मकर संक्रांती. आणि तो कालावधी असतो 6 महिन्याचा आणि त्याला म्हणतात एक अयन. आणि असं 12 महिन्यामध्ये एका वर्षात 2 अयन असतात. एक पहिलं जे आता आपण जे बघितलं मकर संक्रांतीपासून कर्क संक्रांतीपर्यंत त्याला आपण उत्तरायण म्हणतो आणि दुसरं जे अयन आहे ते कर्क संक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंतचे 6 महिन्याचा कालावधी असतो. ज्या कालावधीमध्ये चातुर्मास असतो त्याला आपण म्हणतो कर्क संक्रांत. ते असतं दक्षिणायन. मग आता जे सुरू आहे ते उत्तरायण आहे. आणि मग या कालावधीमध्ये सूर्यापासून पृथ्वी वर जात असते, दूर जात असते आणि या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडाची चंद्रनाडी चालू झालेली असते आणि त्यामुळे वातावरणामध्ये सत्व रजगुण हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी, या सगळ्या ट्रान्झिटचा परिणाम असा होत असतो की वातावरणामधली जी पॉझिटिव्हिटी आहे तर ती या मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये खूप वाढलेली असते आणि त्यामुळे सगळ्यात जास्त या कालावधीत दानधर्म केलं जातं, तीर्थस्नान केलं जातं, पुण्य वाढावं, आपल्याकडे पुण्य संचय व्हावा म्हणून या पर्व काळामध्ये विविध धार्मिक कृती केल्या जातात. तर असं हे मकर संक्रांतीचं शास्त्र आहे. आणि मकर संक्रांतीमध्ये कसं आहे ना, पूर्ण भारतभरामध्ये मकर संक्रांत वेगवेगळ्या नावाने पण ओळखली जाते. जसं तामिळनाडूमध्ये तिला पोंगल म्हटलं जातं, त्याच्यानंतर सिंधी लोक याला तिरमौरी म्हणतात, उत्तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रात पण आपण त्याला मकर संक्रांत म्हणतो आणि गुजरातमध्ये त्याला उत्तरायण म्हणतात. असं वेगवेगळ्या नावाने ही मकर संक्रांत पूर्ण भारतभरामध्ये साजरी केली जाते. आणि वस्तुतः बरेच जण असं म्हणतात की हे काय बुरसटलेलं आहे वगैरे, परंतु असं नाहीये, हे खूप सायंटिफिक आहे. म्हणजे बघा, आपल्या ऋषी मुनींनी तेव्हा या सूर्याच्या संक्रमणाचा किती अभ्यास केलाय ना, आणि मग त्याचा पृथ्वीवरती मनुष्यावरती कसा परिणाम होतो आणि मग हे जे काही ट्रान्झिट होतंय, संक्रमण होतंय, तर या कालावधीमध्ये आपलं शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता वाढण्यासाठी कुठल्या धार्मिक कृती आपण केल्या तर ती पॉझिटिव्ह एनर्जी आपण घेऊ शकतो. तर यासाठी हे सणवार जे आहे तर त्याची रचना केलेली आहे. आणि मग मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत जे आहे तर तो पर्व काळ असतो. म्हणून या कालावधीमध्ये जास्तीत जास्त दान केलं जातं, महिला हळदी कुंकू वगैरे करतात. तर असं तो सगळा मकर संक्रांतीचा भाग आहे. पहिली मकर संक्रांत असते आणि नंतर किंक्रांत असते, त्याच्या आधी भोगी असते. मग आता ही मकर संक्रांत जी आहे ना, तर मकर संक्रांतीला संक्रांत हिला देवता आपण मांडलेला आहे. मग संक्रांती या देवतेने संकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता या दिवशी. मग संक्रांती ही जी देवता आहे ती ज्या गोष्टीचा स्वीकार करते ना, त्या गोष्टी या वर्षभरामध्ये त्या वर्षी महाग होतात. मग ते पंचांगात दिलेलं असतं की संक्रांत देवतेनी किती वयाची आहे, कुठलं वाहन आहे, कुठल्या दिशेने येणार आहे, कुठल्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे, काय त्यांनी धारण केलेलं आहे, असं पंचांगामध्ये दिलेलं असतं. आणि मग त्या गोष्टी त्या वर्षी महाग होतात, असं पण एक शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. आणि म्हणजे किती आपले ऋषीमुनी ऍडव्हान्स होते की हे आता सुद्धा लागू होतं. या सगळं जे काही रचनेमध्ये ग्रहांचं ट्रान्झिट, आता सायन ही जी पद्धत आहे ना पंचांगाची, तर ती ऋतूवरती अवलंबून असते. पण आपण तर बघितलं की ऋतुमान जे आहे तर त्याच्यामध्ये पण सतत पालट होत राहतो. पण अवकाशातील तारे जे आहेत तर ते स्थिर असतात, त्यांच्यामध्ये कधी पालट होत नाही. मग अशा स्थिर ताऱ्यांना प्रमाण मानून
त्यांचा होणारा ग्रहांवर परिणाम जो आहे तर त्याचा अभ्यास हा भारतीय निरयन पंचांगाच्या पद्धतीनुसार केला जातो, जो खूप जास्त पद्धतीने म्हणजे सक्सेसफुल झालेला आहे, म्हणजे तुलनात्मक सायन पद्धत. मकर संक्रांतीमध्ये सुगड का पूजलं जातं, त्याचं काय महत्व आहे नक्की? आख्यायिका आहे की ज्यावेळेस सूर्यनारायणाने खूप त्यांचा ताप वाढवला, तेज वाढवलं, तर त्यावेळेस त्यांचे जे घोडे आहेत 7 घोडे, तर त्यांना तहान लागली आणि मग त्यावेळेस त्यांनी ते जे मातीचे मडके आहेत, बोळके, तर त्याच्याने त्यांची तहान शमवली. तेव्हापासून मग त्या मातीच्या छोट्या कुंभाप्रती पण कृतज्ञता म्हणून महिला ते सुगड पुजायला लागल्या. आणि दुसरी गोष्ट काय तर सुगडमध्ये त्या कालावधीमध्ये जे जे धान्य उगतं तर ते त्याच्यामध्ये घेतलं जातं. त्याच्यामध्ये आपण बोर, हरभरा किंवा ऊसाचे हे असतात छोटे छोटे, वाहिलं जातं किंवा त्याला हळदी कुंकू, ते का केलं जातं आणि ते मंदिरामध्येच का केलं जातं? महिला काय करतात तर या कालावधीमध्ये जसं आपण सुरुवातीला बघितलं की हा पर्व काळ आहे, पुण्य काळ आहे, आणि या कालावधीमध्ये अधिक दानधर्म करतात. तर दानधर्म का तर देण्याची पण सवय माणसाला लागली पाहिजे. त्यागात आनंद आहे, ते महत्वाचं आहे. त्यागात आनंद आहे आणि भोगात दुःख आहे. मग त्यागाची भावना रुजावी यासाठी काहीतरी उत्सव असला पाहिजे की आपण जिथे एकमेकांना काहीतरी देतोय आणि मग ती आपली त्या वस्तूविषयीची जी आसक्ती आहे तर ती कमी होतीये त्यातून. म्हणून आहे ना महिला काय करतात तर सुगड पूजतात आणि तो कुंभ मातीचा आणि त्याच्यामध्ये जे काही आपण बोरं आहेत किंवा हरभरा आहे, पावटा आहे, ऊस आहे, तर ते सगळं आपण घेतो आणि ते काय करतो तर त्या सुगडाला त्याचं पूजन करतो देवळामध्ये. देवाच्या तिथे पण एक ठेवतो, एक तुळशीत ठेवतो आणि बाकीचे उरलेले आहे तर ते महिलांना आपण त्यांची ओटी भरतो त्या सुगड, ते दान दिलं जातं. म्हणजे जे काही धान्य आहे आणि तो कुंभ आहे तर त्याचं दान महिला देतात, असं आहे. त्यांच्या हातून पण दान होतं आणि ते देताना कसं ना तर पदराच्या टोकाने टोक लावून, असं जेव्हा आपण डोक्यावरून पदर घेतो किंवा खांद्यावरून पदर घेतो तर पदराचं असं टोक लावून ते दान असं द्यायचं असतं. म्हणजे अंगावरच्या वस्त्राची सुद्धा मला आसक्ती नसली पाहिजे, हा तो भाव निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून हे दान केलं जातं. आणि मंदिरात का तर बरेच जण घरी पण करतात पूजन, काही अडचण नाहीये, पण मंदिरात का तर मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉझिटिव्हिटी, ती एनर्जी खूप असते आणि अशा कक्षामध्ये जेव्हा आपण जातो तर जसं आपल्या विज्ञानामध्ये एक रेझोनन्स म्हणून प्रक्रिया आहे की ज्याच्यात काय करतो आपण की जर एखादी वस्तू व्हायब्रेट होत असेल आणि एखादी दुसरी वस्तू स्थिर असेल तर ते व्हायब्रेशन ट्रान्सफर होतात आणि हवेच्या माध्यमातून ते कण पण व्हायब्रेट होऊन हळूहळू जी स्थिर वस्तू आहे ती पण त्याच्याबरोबर व्हायब्रेट व्हायला लागते. तर ही एक वस्तू जी एनर्जेटिक आहे तर ती त्याची एनर्जी इकडे ट्रान्सफर करते दुसऱ्या स्थिर वस्तूकडे. मग जेव्हा आपण फुल पॉझिटिव्ह एनर्जी असणाऱ्या मंदिरामध्ये जातो जिथे खूप सकारात्मकता आहे तर त्यावेळेस आपण त्या कक्षात गेल्यानंतर तिथले जे व्हायब्रेशन्स आहेत तर ती एनर्जी आपण ग्रहण करतो. आणि म्हणून बघा आपल्याला बऱ्याचदा अनुभव येत असते की मंदिरात गेल्यावर विचार शांत होतात, आपण स्थिर होतो. खूप ताण आला की लोक मंदिरात जाऊन बसतात किंवा आरतीच्या वेळेस आपण जातो आणि तिथे आरतीमध्ये आपण सगळे विचार विसरून जातो, त्या एनर्जीशी कनेक्ट होतो आपण. तर ही एनर्जी ट्रान्सफर याच्यावरती सगळं हे अवलंबून आहे आणि हेच ऋषीमुनींनी हे जे आहे तर रिसर्चच ऍक्च्युअली केलेलं आहे. आणि म्हणून सामूहिक आरती आहे, म्हणून मंदिरात जाऊन देवाला पाया पडणं आहे, म्हणून एकत्र येऊन तिथे जे आहे तर जाऊन ती उपासना करणं अपेक्षित आहे. तर का तर आपण आपली शरीर शुद्धी व्हावी आणि आपली मनशुद्धी व्हावी या दृष्टिकोनातून. आता जसं तुम्ही म्हणला मंदिरात जाण्याचं खरं कारण, तर मंदिरात बघा दिवसातून किंवा सकाळच्या बारी जातात, तर त्याचं म्हणजे शास्त्रीय कारण नक्की काय आहे आणि त्यांनी मानवाला फायदा काय होतो? म्हणजे कसं आहे का आता आपण सुरुवातीला जेव्हा सकाळी आपला दिवस सुरू होतो आणि तेव्हा वातावरणामध्ये खूप चांगली स्पंदनं पण असतात. मग अशा
वेळेस आपलं शरीर आणि मन दोन्ही पण सकारात्मक ऊर्जेने भारित व्हावं आणि पूर्ण दिवसामध्ये आपण आनंदाने काम करू शकू, ऊर्जा आपल्याकडे टिकून राहावी, यासाठी सकाळी उठल्या उठल्या आता बऱ्याच जणांना सवय असते, उठले की पहिले मोबाईल बघायचा आणि व्हिडिओज बघत बसायचे. मग ते जेवढं बघतो ना, आपला मेंदूवर किती ताण येतो, डोळ्यावर, आणि आपली पूर्ण एनर्जी सकाळीच ड्रेन होऊन जाते. मग आपण काय दिवसभर कुठल्या उत्साहाने कामं करणार ना. तेच आपण सकाळी लवकर उठलो, आंघोळ केली, देवपूजा केली, मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं, तर ती एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते आणि ज्यामुळे आपलं मन आणि शरीर दोन्ही हलकं होतं. आणि आपण जर विचार कमी असतील, आपल्यामध्ये हलकेपणा असेल, तर आपण आणखीन आपली कार्यक्षमता पण वाढते. म्हणून दिवसाच्या सुरुवातीला देवाचं दर्शन घ्यावं. आणि सायंकाळच्या वेळेस का, तर सूर्यनारायण पण त्यावेळेस त्यांचा अस्त झालेला असतो, सूर्यास्त झालेला असतो. मग त्या कालावधीमध्ये जे आहे तर काही प्रमाणात पॉझिटिव्हिटी सायंकाळच्या समयी कमी होत चाललेली असते. मग जो बदल होतोय की आता अंधार पडतोय, थोडीस एनर्जी जी आहे, म्हणजे बघा ना, उत्साह जो आहे तो दिवसा खूप जास्त असतो, कारण सूर्यप्रकाश पण असतो ना. आणि आपण मकर संक्रांतीला पण सूर्यनारायणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा उत्सव साजरा करतो, कारण आज सूर्यदेवाच्या प्रकाशामुळे तर सृष्टी सुरू आहे पूर्णतः. तर मग अशा सूर्यनारायणाप्रती कृतज्ञता आपण व्यक्त करतो. सायंकाळच्या वेळेस हा तो सूर्यप्रकाश पण नसतो, जो हे सगळं काही नेगेटिव्ह आहे तो जो नष्ट करतोय सगळ्या गोष्टी, तर तो पण भाग नसतो. मग त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस देवळामध्ये जी सात्विकता आहे, ज्या वेळेस आपण सूर्याच्या तेजाचं छोटं प्रतीक म्हणून तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो, तर तो सुद्धा ती अग्नी ते तेज उत्पन्न करतं. म्हणून सायंकाळच्या वेळेस आपण घरात दिवा लावला पाहिजे, कारण ती एनर्जी जी आहे तर ती त्या अग्नितत्वाच्या माध्यमातून खेचली जाते. आणि मंदिरामध्ये पण ती ऊर्जा असते पॉझिटिव्ह. आरतीला आपण येतो, देवाला आवाहन करतो, तिथे दिवाबत्ती, धूप, सगळं मंगलमय वातावरण असतं. मग अशा वेळेस सायंकाळचा जो परिणाम झालेला आहे तर तो आपल्यावरती कमी होतो आणि आपलं स्थिती स्थिर राहते. जसं की आता म्हणजे मंदिरात गेल्यानंतर जी आपल्याला ऊर्जा मिळते, ती म्हणजे मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, ती जी सकाळी गेल्यानंतरची जी ऊर्जा असते ती आपल्याला दिवसभर चांगली कामं करण्यासाठी प्रेरित करते. बरोबर. आणि मकर संक्रांतीमध्ये आपण तिळगुळ वाटतो, तर मग त्याच्या मागं नक्की काय महत्व आहे किंवा ते का वाटलं जातं तिळगुळ? मकर संक्रांतीमध्ये ना तिळाचं फार महत्व आहे. आणि आध्यात्मिक शास्त्र पण महत्व आहे आणि शरीर शास्त्रानुसार पण महत्व आहे. कारण की वातावरण थंड असल्यामुळे त्या वातावरणाशी आपलं शरीर जे आहे तर ते मॅच झालं पाहिजे, मग आजार पण यायला नको. या दृष्टिकोनातून आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा या कालावधीमध्ये तीळ अधिक खाल्ले जातात, की जे शरीराची ताकद वाढवतं, म्हणून तीळ खाल्लं जातं. हे एक आहे. दुसरं कारण काय, तर तीळ हा सात्विकता खूप मोठ्या प्रमाणात ग्रहण करतं आणि प्रक्षेपित करतं. मग वातावरणामध्ये या मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये आधीच पर्वकाळ आणि पुण्यकाळामुळे सात्विकता खूप आलेली असते. मग ती कुठलं तरी एक माध्यम पाहिजे ना, की जे खेचून घेईल ती सात्विकता. मग तिळाचा जेवढा आपण वापर करतो या कालावधीमध्ये, तर ती जी ऊर्जा आहे ना, तर ती आपण आपल्या जवळ ठेवत असतो त्या तिळाच्या माध्यमातून. म्हणून या कालावधीमध्ये तीळ मिश्रित पाण्याने आंघोळ करणं, तिळाचं तेल लावणं किंवा तिळाचं दान करणं, त्याच्यानंतर तीळ तर्पण करणं पूर्वजांच्या प्रित्यर्थ, त्यानंतर जे आहे तर तीळ वाटणं, तिळाचं पदार्थ वेगवेगळे बनवून नंतर तिळगुळ देणं एकमेकांना. तर हे तिळगुळ देणं म्हणजे एकमेकांना सात्विकतेचं आदान प्रदान करणं आणि एक प्रकारे दान पण होत असतं. म्हणजे सात्विक अन्न जे आहे तर ते फार महत्वाचं आहे, कारण अन्न हे आपलं मन तयार करत असतं. आपलं मन हे पूर्णपणे अन्नावरती अवलंबून आहे. जे ज्या प्रकारचं अन्न आपण खातो तर त्या प्रकारे आपलं शरीर तर तयार होतच, पण आपलं मन सुद्धा त्या अन्नावरती अवलंबून आहे. म्हणून बघा, आपण एखादा सत्यनारायणाचा प्रसाद बघा, त्याची चव, आणि तेच आपण घरात शिरा किती पण खूप तूप आणि ड्रायफ्रुट्स टाकून केलं तरी पण ती जी तुलनात्मक प्रसादाला जी गोडी आहे ना, तर ती या घरातल्या शिऱ्याला येते का? नाही येत. तर तो भाव असतो त्या पाठचा, ती सात्विकता असते. मग म्हणून सात्विक आहार करण्यासाठी जे आहे तर त्यासाठी सातत्याने म्हणून स्वयंपाक करताना नामस्मरण पण आपण केलं पाहिजे. आणि हा सात्विक आहार, जसं तीळ, आहार पण आपला सात्विक असला पाहिजे. जसं भारतीय आहार सगळ्यात जास्त सात्विक आहार आहे आणि पूरक आहार आहे शरीर शास्त्राच्या दृष्टिकोनातून, तर तो भारतीय आहार घेतला पाहिजे. हल्ली आपल्या लोकांना कसं ना, मानसिक गुलामीमुळे सगळं पाश्चात्यांचं अंधानुकरण आपण करतो. तिकडे
त्यांची जशी खाद्य संस्कृती आहे तर तशी आता भारतात पण तीच खाद्य संस्कृती जी आहे तर ती सुरू झाली आहे. त्यामुळं परदेशातला जो लठ्ठपणाचा आजार आहे ना तर तो भारतात पण आलेला आहे. पूर्वी भारतातली शरीरयष्टी बघा, काटक आणि म्हणजे भक्कम मजबूत बांधा असायचा. म्हणजे शाकाहारी असून सुद्धा बरेचशी लोक मजबूत बांध्याची असायची, कारण इथे आहारच तसा होता आपल्याकडे. पण आता सगळं मैद्याचे पदार्थ, पाश्चात्य पदार्थ खाऊन, हे पदार्थ खाऊन म्हणजे लहान वयापासूनच लठ्ठपणाचे आजार आणि मग लठ्ठपणाच्या पाठीमागे डायबिटीज आणि अन्य सगळे हार्टचे कार्डियक अरेस्ट आणि हे सगळे प्रकार सुरू झालेले आहेत. का तर आपण आपल्या संस्कृतीचा, भारतीय आहाराचा पण लोकांनी त्याग केलेला आहे. आणि म्हणून सात्विक आहार घ्या हा सुद्धा मकर संक्रांतीच्या माध्यमातून हा संदेश दिलेला आहे. म्हणून तर भोगीच्या दिवशी आपण सगळ्या ज्या भाज्या करतो ना त्या कालावधीत आलेल्या, म्हणजे त्या ऋतूमध्ये कुठला आहार घ्यायला पाहिजे तेच पदार्थ अधिक निसर्गामध्ये उत्पन्न होत असतात आणि म्हणून तर त्यांची आपण पूजा करतो आणि ते आपण खाल्लं पाहिजे त्या कालावधीमध्ये. सात्विक आहार तर काही काही मंदिरामध्ये पारायण होतात, तर त्या पारायणामध्ये जो आहार दिला जातो तो डाळ भात दिला जातो. तर ते जे गुरु असतात, जे पारायण सांगणारे असतात किंवा म्हणतात, ते सांगतात की हा आहार खाण्यामागचं कारण काय आहे, तर तो सात्विक आहार केल्यानंतर तुम्हाला जास्त कालावधी एनर्जी भेटते आणि तिथं जास्त वेळ तुम्ही थांबून ते म्हणजे पूर्ण पारायण करू शकता आणि त्याचा तुम्हाला पोटाला किंवा शरीराला त्रास होणार नाही असं. हो, आणि याच्यात कसं आहे आणखीन तर आता मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये ना तीळ आणि तांदूळ हे पण महादेवाला अर्पण करतात मकर संक्रांतीच्या दिवशी. आणि तांदूळ हे सुद्धा आहे ना सात्विक आहार आहे तांदूळ, आणि तो पचायला पण हलका आहे. मग आजारी पडल्यावर बघा आपण डाळ भात आणि तूप खातो, का तर पचायला हलकं. ऊर्जा कधी मिळते ना, जे अन्न आपण चांगल्या पद्धतीने पचवू शकतो तो आहार सात्विक. समजा आपण एखादा घटक खाल्ला अन्न आणि ते 2-2 दिवस पोटात राहिले तर आपल्याला किती अस्वस्थ होतं ना, ते पचलंच नाही तर. मग म्हणून ऊर्जा कधी बनते त्याची, जेव्हा ते अन्न पूर्णपणे चांगल्या प्रकारे त्याचं पचन होतं त्यावेळेसच त्या अन्नाची ऊर्जा आपल्याला मिळू शकते. आणि म्हणून सात्विक आहाराला हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे. ज्यावेळी सात्विक आहार न खाता दुसरा आहार खाल्ला त्याच्यानंतर चेहऱ्यावर पण ते रिॲक्शन दिसतं एक प्रकारे, नर्वसता अशी दिसती आणि मन पण उत्साही. म्हणजे कधी कधी बघा आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये जेवलो तर आपल्याला खूप असं डल झाल्यासारखं, दमल्यासारखं, लगेच झोपावं असं वाटतं. म्हणजे त्या अन्नावरती तिथली नेगेटिव्हिटी असते, बनवणाऱ्याचा पण विचारांचा परिणाम तिथे होत असतो. त्यामुळे कोण अन्न बनवते हे पण फार बनवतंय, कुठल्या विचारांनी बनवतंय. शेवटी कसं आहे ना, व्हायब्रेशन्स आहेत ना, आणि फिजिक्स मध्ये आहे रेझोनन्स. कुठली एनर्जी म्हणजे रेझोनन्स क्रिएट होतच असतो त्या ठिकाणी. आणि मग ते स्पंदन जर एक ट्रान्सफर होत असतील तर आपल्या मनातले तरंग का नाही ट्रान्सफर होणार ना त्या अन्नामध्ये, ते होतच असतात. म्हणून त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो. मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं, त्याचं शास्त्रीय कारण काय आहे नक्की? आता मगाशी आपण पाहिलं की ब्रह्मांडाची चंद्रनाडी या कालावधीमध्ये सुरू झालेली असते आणि त्यामुळे वातावरण हे खूप सत्वरज असतं आणि मग त्याचा परिणाम आपल्याला जो आहे ते अधिक आपल्याला ते ऊर्जा आपल्याला घ्यायची एनर्जी. तर मग याच्या आणि पर्वकाळ पण आहे. पर्वकाळामध्ये जेवढं आपण तीर्थस्नान करू आणि जेवढा आपण दानधर्म करू तर त्याचा आपलं पुण्यबळ वाढत असतं. आपल्याला ती एक प्रकारे खूप चांगले आशीर्वाद ईश्वराचे भेटत असतात. मग या कालावधीमध्ये महिला काय करतात तर रथसप्तमीच्या कालावधीमध्ये या पूर्ण हळदी कुंकू ठेवतात. मग सुवासिनी ज्या आहेत ते एकमेकींना हळदी कुंकू लावतात. म्हणजे देवी तत्वाचं पूजन जे आहे तर त्या महिलेमध्ये देवी आहे हा भाव ठेवून महिला त्यांना हळदी कुंकू लावणं, त्यांना दान देणं या भावाने करत असतात. तर तो भाव खूप महत्वाचा आहे. नाही तर आणि दान पण सात्विक दिलं पाहिजे, सत्पात्रे दान असलं पाहिजे आणि सात्विक दान दिलं पाहिजे. नाही तर आपण काही प्लास्टिकच्या वस्तू वगैरे देतोय असं न करता सात्विक दान. आपण हळदी कुंकू करतोय ना, देवीला अर्पण करतोय, तर ज्याच्यातून त्या महिलेला तिचा आध्यात्मिक प्रवास सुरू होईल, तिला तिची काहीतरी साधना सुरू होईल, तिला काहीतरी ग्रंथ किंवा पुस्तक, अगदी बरोबर, ग्रंथ आहे, जपमाळ आहे, कुंकू आहे, त्याच्यानंतर जे आहे तर सात्विक उत्पादनं आहेत,
देवपूजेशी संबंधित गोष्टी आहेत. हा. शेवटी कसं आहे की आपल्याला दान द्यायचंय त्या देवी तत्वाला, तर ते सात्विक असावं, चांगलं असावं, त्याच्यातून त्यांचा फायदा झाला पाहिजे. हा, लाभ झाला पाहिजे. असं म्हणजे लाभ म्हणजे कसा, तर भौतिक लाभ होण्यापेक्षा आध्यात्मिक लाभ होणं गरजेचं आहे. आध्यात्मिक लाभ व्हावा. आणि आध्यात्मिक लाभ कशासाठी, तर लोकांना काही कमी नाहीये, आपण काय गोष्टी देतो, आपण घेऊ शकतो ना, पण आपण अशी गोष्ट त्यांना दिली की ज्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं होईल, मनस्वास्थ्य त्यांना मिळेल, आयुष्यातील आनंद जो आहे, जो चिरकाळ टिकणारा, तर तो अध्यात्मामुळेच मिळू शकतो. तर अशा मार्गाला ते लागतील किंवा येतील त्या गोष्टी. तर असे जर काही ग्रंथ दिले, अशा सात्विक गोष्टी आपण दिल्या, तर नक्कीच त्यांना पण, दान देणाऱ्याला पण त्याचा लाभ होईल आणि दान घेणाऱ्याला पण त्याचा लाभ होईल. आणि मुळात आपण हळदी कुंकू करतो, तर आपण सुद्धा कुंकू लावलं पाहिजे. कारण की कुंकू का लावायचं, तर कुंकू लावल्यामुळे काय होतं, तर जसं मगाशी आपण पाहिलं की आपल्या दिवसभरात आहे ना, आपल्या मनामध्ये 80 ते 86,000 जे आहे तर विचार आपल्या मनामध्ये येत असतात. तर मग एवढे विचार आपल्या मनामध्ये आहेत आणि कुठलंही जर काम आपल्याला करायचं आहे, तर ते काम जर आपण फोकस्ड होऊन एकाग्रतेने केलं, तर त्याच्यात आपल्याला अधिक यश मिळतं. मग आपल्याला जर आपली एकाग्रता वाढवायची असेल, तर त्यासाठी कुंकू लावल्याचा खूप फायदा होतो. कारण की आपल्या आज्ञाचक्र हा जो पॉइंट आहे, ॲक्युप्रेशर मध्ये पण हा पॉइंट आपण जेव्हा दाबतो, तर त्यावेळेस आपली मस्तिष्क पोकळी जी आहे, तर त्याच्यामधली स्थिरता येते. तर मग ज्यावेळेस आपण कुंकू लावतो या ठिकाणी, तर इथे प्रेशर पण येतं आणि आपलं पूर्ण मस्तिष्क पोकळीचं जे आहे तर ते स्थिर व्हायला सहाय्य होते. म्हणून आपण रोज कुंकू जर लावलं कपाळाला, तर त्याचा आपल्याला आध्यात्मिक लाभच होणार आहे. शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की लावायचं की नाही लावायचं. पण शास्त्र हे सांगतं की जर लावलं तर निश्चितच एकतर आपल्यामध्ये जे देवी तत्व आहे त्याचं पण पूजन होणार आहे, आणि दुसरी गोष्ट, आपल्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी कुंकू लावल्यामुळे आपल्या मनाची स्थिरता वाढण्यासाठी सहाय्य होणार आहे. आणि शेवटी हे कसं आहे ना, अध्यात्म हे कृतीचं शास्त्र आहे. आपण केवळ वाचून त्याचा काही लाभ होणार नाही. जोपर्यंत आपण ते प्रॅक्टिकल करत नाही, तोपर्यंत त्याचा रिझल्ट आपण नाही पाहू शकत. तर मग त्याचं प्रॅक्टिकल आपण करून बघावं, आणि जर आपल्याला त्याचा गुण वाटला तर ते आपण पुढे ठेवू शकतो, नाहीतर मग आपण आपल्या पद्धतीने आपलं सुरूच आहे. मग या कालावधीमध्ये हळदी कुंकू जे आहे तर या कारणासाठी केलं जातं. आणि मग असे जसं सांगितलं, तर दान देताना पण तो भाव असणं गरजेचं आहे, नाहीतर त्याचा पण अहंभाव होतो की मी हे दिलं, तिने काय दिलं, असे पण त्याच्यामध्ये आपण जर तक्रारी करत बसलो, तर आपण शुद्धीकरणासाठी उपासना करतोय आणि तिथं जाऊन त्या एकीकडे आपण ते सुवासिनीमध्ये देवी तत्व बघून दान देतोय, आणि दुसरीकडे तिच्या घरी गेल्यावरती तिला नावं ठेवते, अरे मी एवढं छान दिलं. आणि दानाचा पण अहंकार नको. दान कशासाठी येतं, त्यागाची, निस्वार्थ आणि त्यागाची भावना निर्माण होण्यासाठी. नाहीतर गेलं हे काय दिलंय असं, म्हणजे अपेक्षा ठेवून पण नाही गेलं पाहिजे असं, तर हे चुकीचं आहे ना हे. मग आपण सणवार साजरा करतो की मनशुद्धी होण्यासाठी, आपल्या मनातील दोष आणि अहंकार कमी होण्यासाठी. मग आपण जाऊन एकमेकांना तिळगुळ देतो का, तर प्रेमभाव एकमेकांमध्ये निर्माण होण्यासाठी, संघभाव निर्माण होण्यासाठी. म्हणून एकमेकांकडे जाऊन आपण जे आहे तर तिळगुळ देत असतो. तिळगुळ देताना तो भाव असला पाहिजे, तो प्रेमभाव वाढला पाहिजे. जुने जे काही रुसवे फुगवे आहेत तर विसरून आपण माघार घ्यायला शिकलं पाहिजे. कारण जीवन एक क्षणभंगूर आहे, इथं काही कोणी अमर नाहीये. आपण हल्ली 70-80 वर्षाचं आयुष्य घेऊन आलेलो आहे, ते पण आता म्हणजे अवघडच आहे. एवढंच लहान लहान वयात मुलांना हार्ट अटॅक यायला लागलेले, माहित नाही पुढच्या क्षणाला काय होईल. आणि मग या कमी कालावधीच्या प्रवासामध्ये नाती जपली पाहिजे. मग नात्या जपण्यासाठी, हे प्रेमभाव वाढवण्यासाठी हे तिळगुळ वाटप आहे, दान करणं आहे, किंवा आपण हळदी कुंकू करतो तर तो भाव ठेवणं गरजेचं आहे. शेवटी आनंद हा आपल्या मनावरती अवलंबून आहे, की आपण काय विचार करतो ना त्यावरती आनंद अवलंबून आहे. नाही तर जगातली सगळ्यात महागडी वस्तू जरी आपल्या समोर आणून ठेवली आणि आपलं मन जर स्थिर नसेल, तर आपण त्याचा पण आनंद नाही घेऊ शकत. त्यामुळे मनाच्या सात्विकता निर्माण करण्यासाठी हे सणवार आहे, ताण घेण्यासाठी नाही. हे संदेश आपण सगळ्यांनी या सणावारांमधून घेतला पाहिजे. म्हणजे आत्ताच्या हल्लीच्या तरुणाईमध्ये नैराश्य खूप लगेच येते. म्हणजे एखादी आपल्या विरोधात गोष्ट झाली किंवा आपल्याला जी हवी आहे ती नाही झाली की नैराश्यामध्ये जाऊन सुसाईड या करण्याच्या गोष्टी होत आहेत.
तर त्याची पण कारणं हीच असावीत मला असं वाटतंय. अगदी बरोबर. आता काय झाले ना, आध्यात्मिक बळ जे आहे, मनोबल, तर ते वाढवण्यासाठी कोणी प्रयत्न करताना फार कमी लोक दिसतात प्रयत्न करताना. म्हणजे शारीरिक बळ वाढवण्यासाठी जिमला जातील, ठीक आहे, आणि मानसिक बळ वाढवण्याचा प्रयत्न म्हणून काहीतरी मनोरंजन करतात, पण त्यातून काय मानसिक बळ वाढत नसते. म्हणजे काहीतरी सिनेमा पाहिला थोड्या वेळासाठी, गाणी ऐकली, तर तेवढ्या पुरतं तात्कालिक आपण थोडं विचार बाजूला होतो, पण पुन्हा 3 तासाचा सिनेमा संपल्यानंतर ते आठवतच राहतात, आता हे किंवा काही वेळासाठी गाणं ऐकलं म्हणून तेवढा वेळ आपलं मनातले विचार थांबतील, पण नंतर पुन्हा काय, मग ते चालूच राहतं ना. मग आध्यात्मिक बळ आणि मनोबल वाढण्यासाठी ना नामस्मरण करणं फार गरजेचं आहे, कारण सतत त्या पॉझिटिव्हिटीशी कनेक्ट राहणं गरजेचं आहे. मग मन जेवढं स्थिर राहील, नामाशी एकरूप राहील, तेवढी ऊर्जा आपल्या मनाची जी आहे तर ती चांगली राहणार आहे. आणि त्या चांगल्या एनर्जीशी कनेक्ट झाल्यामुळे आपल्या मनामध्ये विचार पण चांगले येणार आहेत. कुठल्याही कठीण प्रसंगाला आपल्याला सामोरं जाता येणार आहे. तिथं निर्णय घेण्यासाठी मनाची जी स्थिरता आणि विवेक जागृत असला पाहिजे, तर तो या नामजपामुळे जागृत राहणार आहे. आणि म्हणून या कालावधीमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी तर खूप खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाढलेली असते. त्यामुळे या कालावधीत अधिकाधिक नामस्मरण करावं, आणि मी तर म्हणते रोज करावं. कारण की आपण रोज जर काही वेळ जरी नामस्मरण केलं ना, तर त्याचं आपल्याला खूप आपली क्षमता जी आहे ती वाढलेली आपल्याला जाणवते. काही आपण नामजप करतो ना, तर त्यातून जी आपल्याला ऊर्जा मिळते, तर त्या ऊर्जेमुळे आपलं मन स्थिर राहतं. जे आपण सकाळी ज्या ऊर्जेने काम करतो ना, तीच ऊर्जा रात्रीपर्यंत असते, हे आम्ही स्वतः अनुभवतो. त्यामुळे प्रत्येकाने नामस्मरण करावं. आणि जसं मगाशी सांगितलं की केवळ वाचून नामस्मरणाचं महत्व वाचून नामस्मरणाचे लाभ मिळणार नाहीयेत, तर ते प्रत्यक्ष आपण नामस्मरण केलं पाहिजे. मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की कोणतं नामस्मरण करायचं. तर आता प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार नामस्मरण करत असतं. पण आता वैद्यक शास्त्रामध्ये पण बघा, आपण आपल्याला आवडेल ते औषध खातो का? आपण आपल्या आवडीनुसार औषध नाही खात ना. तर ज्या आजारासाठी जे औषध आहे तर तेच आपण घेत असतो. मग तसंच अगदी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा प्रत्येक विभागासाठी एक देवता आहे. जसं पूर्वजांच्या त्रासासाठी दत्तगुरूंची उपासना केली पाहिजे, त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी देवीची उपासना केली पाहिजे, त्यानंतर बुद्धीसाठी गणपतीची, विद्येसाठी सरस्वती देवीची उपासना केली पाहिजे. म्हणजे प्रत्येक कार्यासाठी एका विशिष्ट देवतेचं रचना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये केलेली आहे. त्यामुळे त्या त्या देवतेची जर आपण उपासना केली तर आपल्याला त्याच्याशी संबंधित लाभ हा होणार आहे. मग आपण सर्वसाधारण आपण सर्वांनी कुठली उपासना करायची, बेसिक उपासना, तर सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे कुलदेवीची उपासना. मग समजा, कारण की कुळ म्हणजे मूळ, मग आपल्याला प्रत्येकाला एका विशिष्ट कुळामध्ये भगवंताने जन्म दिलेला आहे, किंवा आपण त्या कुळामध्ये लग्न होऊन जातो. त्या कुळाची म्हणजे विवाहानंतर स्त्रीने त्यांच्या सासरच्या कुलदेवीची उपासना केली पाहिजे. आणि इन जनरल आपण सगळ्यांनी ज्या कुळात आपला जन्म झालेला आहे त्या कुळाच्या कुलदेवीची उपासना करावी, कुलाचार पाळावेत, आणि त्याचबरोबरीने नामस्मरण जे आहे तर ते करावं. मग ते कसं, तर समजा कुणाची कुलदेवी यमाई देवी असेल तर श्री यमाई देव्ये नमः असा नामजप करावा. समजा कुणाची कुलदेवी भवानी देवी असेल तर श्री भवानी देव्ये नमः असा जप करावा. आणि समजा कुणाला कुलदेवता माहिती नसेल तर श्री कुलदेवताये नमः असा जप आपण करावा. आणि पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी आपण श्री गुरुदेव दत्त हा नामजप केला पाहिजे. मग आता नामस्मरणाला आहे ना कुठलंही बंधन नाहीये. नामस्मरण आपण कधीही करू शकतो. त्याला असं तुम्हाला काही स्थळ काळ किंवा काही सवळं ववळं पाळायचे तर असं नाहीये त्याला काही. तर तुम्ही कधीही कुठल्याही वेळी जे आहे तर नामस्मरण करू शकता. त्याला कुठलंही बंधन नाही, कारण ते मनाने करण्याची साधन आहे ना. त्यामुळे तुम्ही नामस्मरण करू शकता. हे 2 नामजप जे आहेत, जे कोणीच कुठला जप करत नाहीये त्यांनी किमान ही उपासना सुरू करावी. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखात सतत जगदंब जगदंब असायचं, म्हणजे आई तुळजाभवानी ही त्यांची कुलदेवी होती. संत तुकाराम महाराजांच्या मुखात सतत विठ्ठल विठ्ठल असायचं. हे विठ्ठल म्हणजे कोण, तर पांडुरंग हे त्यांचे कुलदैवत होतं. मग त्यांनी जर कुलदेवीची उपासना करून एवढं सर्व बळ प्राप्त केलं तर आपण का नाही करू शकत.
मग आपल्या आयुष्यातील सुद्धा त्रास दूर होण्यासाठी आपण आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि पितरांना गती मिळवून देण्यासाठी श्री गुरुदेव दत्त हा किमान अर्धा तास तरी बसून जप आपण केला पाहिजे. आणि आपल्या सगळ्या चॅनल्सच्या व्ह्युअर्सना मला विनंती करायची आहे की तुम्ही सर्वांनी हे करून बघा. म्हणजे केवळ काहीतरी आपण म्हणजे हे आम्ही नाही सांगत, हे ग्रंथ सांगतात. आणि ते आपल्या सायंटिस्ट जे पूर्वीचे झाले ऋषीमुनी त्यांनी हे सगळं प्रॅक्टिकल करून त्याचे सगळं अभ्यास करून हे मांडलेलं आहे. त्यामुळे आपण हे प्रयोग करून बघितला पाहिजे. नक्कीच. ताईंनी आपल्याला सांगितलं की मनाला जर शांत ठेवायचं असेल तर नामजप खूप गरजेचं आहे. मन शांत राहिलं तर आपला येणाऱ्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होऊ शकतात. नामजप करणं गरजेचं आहे. तर भगवद्गीतेमध्ये पण तेच सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलंय की तुझा शत्रू दुसरं कोण नाही, तुझा शत्रू मन आहे. आणि त्याच्यामध्ये एक मला आठवत आहे की गार्गी मातेने सीतेला सुद्धा प्रश्न विचारला होता, तर सगळ्यात वेगवान कोण? तर गार्गी मातेला सीतेने उत्तर दिलेलं की सगळ्यात वेगवान मन आहे. तर त्याच्यामुळे मनाला जर स्थिर ठेवायचं असेल तर आपल्याला अध्यात्म आणि उपासना आणि नामजप करणं गरजेचं आहे. धन्यवाद ताई. आपल्याला मकर संक्रांतीची तुम्ही माहिती सांगितली सविस्तररित्या. शास्त्र, अध्यात्म, नामजप नक्की काय, कुलदेवता काय, ते ताईंनी आपल्याला सांगितलं. तर ताईंचे खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून ताई आल्या, आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं. तर ताईंचे खूप धन्यवाद. नमस्कार. मी पण आभारी आहे. आणि एक आपला ग्रंथ पण आहे. हा एक ग्रंथ आहे, सण, धार्मिक उत्सव आणि व्रते, सनातन संस्था निर्मित. तर या ग्रंथामध्ये सुद्धा आपले जे काही वर्षभर आपण सण साजरे करतो तर त्या सणापाठीमागे नेमकं शास्त्र काय आहे तर ते दिलेलं आहे. आपल्याला जर या ग्रंथाची मागणी करायची असेल तर हा ऑनलाईन पण उपलब्ध आहे. याची लिंक आपल्याला शेअर केली जाईल. आणि त्याचबरोबरीने संस्कृती संवाद हा जो चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, प्रथा, परंपरा आणि खूप सारे आपले ऐतिहासिक गोष्टी आहेत तर त्याचा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि याचे व्हिडिओज आहेत ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. धन्यवाद.